नमस्कार. 14 तारखेला मकर संक्रांती आहे, पण त्याच दिवशी एकादशी आल्यामुळे बऱ्याच म्हणजे मी एक व्हिडिओ टाकला होता. त्या व्हिडिओवरती बऱ्याच लोकांचे कॉल पण आलेले आहेत. काहींनी कमेंटमध्ये पण विचारलेलं आहे की त्या दिवशी एकादशी आहे, मग त्या दिवशी देवाला नैवेद्य काय दाखवायचा. बघा, मुळामध्ये मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत जे कुठले मध्ये उपवास येतात, मध्ये माघी गणेश जयंती पण येते, धर्मनाथ बीज येते, दर आठवड्याचे लोकांचे उपवास असतात. मंगळवार, गुरुवार असतील, शनिवार असतील, शुक्रवार असतील, कोणतेही उपवास असू देत, त्याचप्रमाणे एकादशी असू देत, त्या सर्व उपवासांना तिळगुळाचा खाल्लेला सुद्धा चालतो. कारण की बघा, तुम्ही सिंपल आहे, कॅलेंडर आत्ताच्या आत्ता माझा व्हिडिओ बघितल्यावर तुम्ही कॅलेंडर बघा, तिथे लिहिलेलं असतं तिलकुंद चतुर्थी, म्हणजे देवाला सुद्धा तुम्हाला तिळगुळ दाखवायचा आहे आणि तुम्हीही खायचं आहे, सगळ्यात फर्स्ट. दुसरं म्हणजे असं, उपवास देवांना कधीच नसतो. माणसं उपवास करतात, देवांप्रती त्यांची एक श्रद्धा किंवा त्यांच्याप्रती असलेली तुमची एक कृतज्ञता म्हणून माणसं उपवास करतात, देवतांना प्रसन्न करण्यासाठी. देवांचे उपवास कधीच नसतात. त्यामुळे देवांना तुम्ही तिळगुळ, बाकीचा तुमचा जो काही नैवेद्य आहे तो अगदी व्यवस्थित दाखवा. तिसरी महत्वाची गोष्ट, पिवळा रंग हा वर्ज्य सांगितलेला आहे मकर संक्रांतीच्या दिवशी, त्यामुळे पिवळा रंग घालायचा नाहीये. मग कुठला सांगितलाय? हिरवा, लाल आणि गुलाबी. मग आता पिवळा रंग वर्ज्य सांगितलाय म्हणजे कपाळी हळद लावायची नाही का? तर कपाळी हळदी कुंकू लावू शकता तुम्ही. हळदी कुंकू त्या दिवशी करूही शकता. वाणवसा करताना दुपारी 3 नंतर तुम्हाला वाणवसा करायचा आहे, कारण की संक्रांतीचा शुभ मुहूर्त हा दुपारी 3 वाजता सांगितलेला आहे. त्यामुळे वाणवसा पण तेव्हा करा, आणि वाणवसा करताना हळद लावायची आहे. फक्त तुम्हाला ती अंगावरती वस्त्र पिवळं घालायचं नाही. हळद तुम्ही दान पण देऊ शकता, कारण की मी पहिल्या व्हिडिओमध्ये तसं सांगितलेलंच आहे. आणि हा, एका बाईने मला फोनवरती विचारलं होतं, माझ्या असिस्टंटने फोन घेतला की देवाला काय म्हणतात ते, घास काय ठेवायचा. तर लक्षात घ्या, बोलताना शब्द नीट वापरा. देवाला दाखवतात त्याला नैवेद्य असं म्हणतात, आणि कावळ्यांना किंवा पितरांना जे दाखवतात त्याला घास असं म्हणतात. त्यामुळे शब्द नीट वापरा. देवांना नैवेद्य. जय भवानी, जय जगदंब.